तर त्यांनी ही जगातली सर्वात मोठी मानवमुक्तीची लढाई अहिंसेच्या मार्गाने जिंकली. म्हणून या जगातले अहिंसा नायक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. ते बाबासाहेब आंबेडकर सर्वांना समजले पाहिजेत. अरे बालपणी पाण्यासाठी तळमळणारा जीव, पाणी मागत उभं राहावं लागणारा विद्यार्थी, ते पाण्याच्या हक्कासाठी, समतेच्या हक्कासाठी जगातील सर्वात मोठा सत्याग्रह करणारा आणि जग बदलणारा बाप माणूस म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे प्रेरणादायी बाबासाहेब आंबेडकर या नव्या पिढीला समजले पाहिजेत. या देशात जोपर्यंत अस्पृश्य होता त्या बांधवाला याची जाणीव असली पाहिजे की आज समतेच्या पाण्याचा घोट जो तुम्ही घेत आहात तो तुम्हाला तुमचा हक्क म्हणून मिळत आहे. ते समतेचं पाणी तुमच्या घरातील माठापर्यंत येण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य अनेक उन्हाळे सहन केले ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गांना विसरता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही लढाई न्यायाची लढाई, ती लढाई तो समतेचा सत्याग्रह, महाडचा सत्याग्रह म्हणून जरी तेव्हा जिंकला असेल तरीही अखंड सामाजिक समतेचा, मानवी समतेचा सत्याग्रह बाबासाहेबांना अजून जिंकायचा आहे. त्याची लढाई अजूनही सुरू आहे. कारण हा सत्याग्रह, ही लढाई जर समतेसाठीची होती, जातीते विरोधातली होती, अस्पृश्यते विरोधातली होती, तर ती जातीयता आजही पूर्णपणे संपलेली नाही. बाबासाहेबांची ही लढाई त्यांच्या विचारांच्या वारसदारांना आपल्या खांद्यावर घेऊन पुढे जावे लागेल. ही लढाई पुढे जात असताना आज या देशाची स्थिती काय आहे हे आम्हाला पाहावं लागेल. आजही या देशामध्ये पाण्यासाठीचा संघर्ष थांबलेला नाहीये. आज 21व्या शतकातही या देशात समतेसाठीच्या लढाईची गरज आहे. म्हणूनच महाडच्या सत्याग्रहाला 95 वर्षे पूर्ण होत आली तरीही या देशात सामाजिक धुरीण असणाऱ्या डॉक्टर बाबा आढाव यांच्यासारख्या कार्यकर्त्याला एक गाव एक पाणवठा ही योजना राबवावी लागते. म्हणजेच अजूनही महाडचा सत्याग्रह संपलेला नाही. हा महाडचा सत्याग्रह लवकरात लवकर जिंकणे ही नव्या भारताची गरज आहे. हा नवा आधुनिक भारत हा समतेचा भारत असला पाहिजे. यासाठी आपल्याला बाबासाहेबांच्या स्वप्नातला अहिंसात्मक लढा उभा करावा लागेल आणि तो लढा जिंकावा लागेल. बाबासाहेबांचं सोलापूर जिल्ह्यावर पहिल्यापासूनच विशेष प्रेम राहिलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी होते. सोलापूर जिल्ह्यात बाबासाहेबांच्या काळापासून आजपर्यंत आंबेडकरी विचारांची चळवळ जोशात आणि प्रचंड ताकदीने सुरू आहे. 1937 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणा आपला स्वतंत्र मजूर पक्ष खेडोपाडी रुजवण्याचा प्रयत्न केला व त्यास त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होता. सोलापूर जिल्ह्यात बाबासाहेबांच्या अनेक ठिकाणी सभा होत होत्या. त्या सभांना लोक प्रचंड संख्येने गर्दी करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर